मंडळी, नगर महाराष्ट्रातील एक असं गाव आहे, म्हणजेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घडलेल्या एका युवकाची एक प्रेरणादायी कथा आणि या प्रेरणादायी कथेतून त्यांनी साकारलेले हे ब्रह्मांड आणि या ब्रह्मांडातून त्यानं केलेली एक लेखकाची सुरुवात पाहूया आपण यांच्या माध्यमातून. तर युनूस म्हणजेच युनूची गोष्ट. तर युनूची गोष्ट, तर या पुस्तकात नेमकं काय आहे आणि तुम्ही लेखक कसे झालात आणि इथपर्यंत कसे आहात आणि तुम्हाला झालेला एक कोणता कॅन्सर झाला होता तुम्हाला? ब्लड कॅन्सर. या ब्लड कॅन्सर मधून वाचून तुम्ही आज इथपर्यंत आहात, कसं वाटते तुम्हाला आणि याबद्दल काय सांगा? तर सांगायला अतिशय म्हणजे आनंद होतोय की मी याच फर्ग्युसन कॉलेजचा माझे विद्यार्थी आहे आणि कॉलेजला शिकत असतानाच नंतर मला ब्लड कॅन्सर झाला. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो आणि अधिकारी व्हायचं माझं स्वप्न होतं. तर लॉकडाऊनची जो सेकंड वेव्ह जी होती त्या काळात मी आजारी पडलो, ताप वगैरे यायला लागला आणि मग डायग्नोज केल्याच्या नंतर ब्लड कॅन्सर मला डिटेक्ट झाला. तर आता कॅन्सर झाल्यानंतर तर घरात असं सिच्युएशन झालं की 2 दिवस कोणी अक्षरशः जेवलं नाही, अन्न पाणी गेलं नाही. तर आता करायचं काय? तर कारण की आम्हाला कोणीला काही कल्पना नव्हती. मी भरपूर म्हणजे इथं शिकत होतो, अभ्यास करत होतो, शिकलेलो होतो. मला कळत नव्हती कोणत्या हॉस्पिटलमध्ये जावं, ट्रीटमेंट घ्यावा आणि तो सगळा प्रवास सुरू झाला. नंतर आम्हाला टाटा मेमो हॉस्पिटल विषयी कळाला आणि तिथे ट्रीटमेंट मी घेतली. तर जवळजवळ 3.5 वर्ष माझी ट्रीटमेंट चालली आणि याच 3.5 वर्षाच्या काळात मला विविध आजार झाले. जवळजवळ 13 आजार मला एकाच वेळेस एका पाठोपाठ एक झाले. म्हणजे आधी कावीळ झाली, कावीळमधून कॅन्सर उद्भवला, कॅन्सरमधून मग नंतर निमोनिया झाला, निमोनियामध्ये पण 2-3 वेगवेगळे टाईपचे इन्फेक्शन झाले. त्यातून बरं झालं तर मग एक कोविड झाला, कोविडमधून थोडंसं बरं झालं तर मला डायबिटीज झाला, डायबिटीजमधून बरं झालं तर पायीचा प्रॉब्लेम सुरू झाला. त्यानंतर रेडिएशन देताना मला कांजण्या आल्या आणि हे सगळं एका पाठोपाठ घडत होतं. आणि ज्यावेळेस हे झालं होतं निमोनिया, तर त्यावेळेस मला ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं आणि डॉक्टरांचं असं होतं की आता जगेल मरेल देवाच्या हातात आहे. आणि जे मित्र मला पुण्यातून भेटायला आले होते त्यांना असं वाटलं आता हे शेवटचं भेटा आणि निघा. तर इथे पुण्यात आल्यावर ते मित्र मला म्हणाले की म्हणजे बाकीच्यांना सांगितलं की ज्यांनी विचारलं युनुस कसं त्या मित्रांना, तर ते म्हणाले की 2-3 दिवसात युनुसची न्यूज येऊ शकते जाण्याची. तर हे असं सगळं चालू असताना बरेच प्रॉब्लेम आले, फायनान्सचा प्रॉब्लेम, पैसे मॅनेजमेंट झाले होते. तर लोकांनी अक्षरशः लोकवर्गणीतून मला माझी ट्रीटमेंट केली. तर मी त्यातून मी हळूहळू रिकवर होत गेलो. आज तुमच्या समोर उभा आहे. मला याच्यामध्ये जे प्रॉब्लेम आले ते इतरांना येऊ नये आणि त्यांना एक छोटंसं मोटिवेशन असावं, मार्गदर्शन असावं आणि कॅन्सर तर काय केलं पाहिजे काही नाही केलं पाहिजे, म्हणजे उपचार कुठे घेतले पाहिजे, फायनान्स कसा मॅनेज झाला सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या गोष्टी माझ्या समोर होत्या. तर ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकाच्या रूपातून मांडायच्या होत्या, म्हणजे सांगायच्या होत्या. त्यासाठी सगळ्यात बेस्ट माध्यम हे पुस्तक मला वाटलं, म्हणून मग मी हे युनूची गोष्ट पुस्तक लिहिलं, जेणेकरून एखाद्याला कॅन्सर वगैरे झाला तर त्याला थोडंसं मोटिवेशन पण